नमस्कार, स्टार भारत न्यूज 19च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। सरपंच संतोष देशमुख यांचे मर्डर केस म्हणून महत्त्वाची माहिती समोर येत आहे। गेल्या 2.5 ते 3 महिन्यांपासून हा विषय सुरू आहे। हिवाळी अधिवेशन 2024 नागपूरमध्ये सुद्धा हा मुद्दा जोमाने उचलला गेला होता, तरी सुद्धा काय ते योग्य निकाल लागलेला नव्हता। पण आज अगदी जवळजवळ 2.5 ते 3 महिन्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मर्डर केसच्या आरोपाने आत्मसमर्पण का केले? या केसवर एसआयटी बसवल्यानंतर सुद्धा या प्रकरणाला कुठलाही बदलाव नव्हता, पण आता अगदी 3 महिन्यानंतर या प्रकरणाचा निकाल समोर आल्याचे दिसून येत आहे। यावर पोलिसांनी अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई का नव्हती केली आणि या प्रकरणाचा निकाल का बरं व्हायरल केला जात आहे? यात कुठले राजनीतिक नेते सामील आहेत का, किंवा आरोपाला कुठल्या राजनीतिक नेत्यांचा सपोर्ट होता काय? अद्यापही काही कळलेले नाही। या संदर्भातील आरोपी वाल्मिक कराडने स्वतः आत्मसमर्पण केल्याचे दिसून येत आहे। असं कळतंय की गृह खात व पोलीस यंत्रणा त्याला पकडण्यात कुचकामी ठरलेली आहे। अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।